हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग आहे खूप स्पेशल, कारण आम्ही आज जातोय आमच्या गुरुवर्यांच्या घरी आणि तिथे करणार खूप मजा, खूप मस्ती आणि सोबत असणार आहे आमची मेजवानी आणि ती सुद्धा करणार आहे मी स्वतः व्हेज बिर्याणी. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकतो, बिन स्किप करता बघा, कारण याच्यामध्ये खूप तुम्हाला मजा येईल बघण्याचं. पोरं असतील, सगळं एन्जॉय. चला मग भेटूया आता पुढे आपल्या ब्लॉग. आम्ही आता पोहोचलो माऊलींच्या बिल्डिंगमध्ये. माऊली म्हणजे आमचे गुरुवर्य. आणि आता आम्ही पोहोचूनच सुरुवात केली कामाला. मुलं इथे मोबाईल घेऊन बसलीत. मिसेस इथे माझी टमाटर वगैरे कापायला लागली. टमाटर, कांदा, बिर्याणीची सगळी तयारी चालू आहे. गार्निशला कोथिंबीर, हे सर्व घेऊन हे मसाले, स्पायसेस, भाजी कट करून आम्ही टाकली उकळायला. मस्त हळद थोडी टाकून उकळून घेतली. मॅरिनेशन केलं. मॅरिनेशनचा व्हिडिओ नाही टाकला कारण खूप मोठा व्हिडिओ होतो, मग लोक स्किप करतात. भाजी बघा कशी मस्त आम्ही फ्राय करायला टाकली. तोपर्यंत इकडे आम्ही रायता बनवायला घेतला. रायत्यावरती थोडी कोथिंबीर मारली, कारण कोथिंबीरसाठी उठून दिसते. मसाला तोपर्यंत मी बेस बनवून घेतला. बेसचा वास एवढा छान येतोय ना, एक नंबर. आणि मग आता परत ढवळत ते पूर्ण एक करून घेतलं. पुढची तयारी करेपर्यंत थोडा एन्जॉय इथे केला मुलांसोबत. बिर्याणी तयार ऑलमोस्ट झालेलीच. बिर्याणी वाढून घ्यायची होती, आणली बिर्याणी बाहेर. बघा, आहा, इथे मलाच लागलं काम पूर्ण परतायला. जो करेल तो पूर्णच वाढेल, अशी प्रथाच आहे. तर प्रत्येकाचे ताटं बनवत होतो. ताटं बनवून झाले होते. हा, बिर्याणी अशी दिसत होती ना, एक नंबर, रेस्टॉरंट पेक्षा भारी. ऋषीलला विचारा, ऋषील कशी वाटते रे? बघितलं, एक नंबर. हे दोघं आपल्या खाण्यातच मग्न. आम्ही मस्त घास टाकला, एक नंबर, चांगलीच झाली. मग आता खाऊन जरा काहीतरी मिठा जे आहे म्हणून मागवली अमूलची आईस्क्रीम. ओहो, मस्त थंडगार आईस्क्रीम खाली आणि आम्ही आमचं खात खात असं मस्त फॅमिली एन्जॉय केला. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. थँक्यू.